हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण 1 किलोच्या भाजणीच्या पिठापासून खमंग, खुसखुशीत आणि तेलकट न होणारी टिप्ससह चकली कशी बनवायची ते बघणार आहोत. छान खमंग, खुसखुशीत या पद्धतीने जर तुम्ही चकली बनवाल तर बघा अशाच प्रकारे छान कुरकुरीत अशी ही चकली बनवून तयार होणार आहे. चकली बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ जुना घ्यायचा आहे. धुवून स्वच्छ सुकवून नाहीतर ओलं सुती कापडाने पुसून घ्यायचं आहे, म्हणजे तांदळाला पावडर लागलेली असते ती निघून जाते. अशा प्रकारे सर्व डाळी पण आपल्याला पुसूनच घ्यायच्या आहेत. आता 1 किलोच्या भाजणीसाठी मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. जर वाटीने मोजून घ्याल तर बरोबर 4 वाट्या इतके हे तांदूळ भरलेले आहेत. तर या ठिकाणी मी इथे अर्धा किलो हे तांदूळ घेतलेले आहेत. अर्धा किलो तांदूळ, 1 वाटी जाड पोहे, अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे पाव वाटी धने, 1.5 वाटी चण्याची डाळ, 4 टेबलस्पून जिरं आणि पाऊण वाटी उडदाची डाळ म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त, आणि अर्धी वाटी साबुदाणा आणि 1 वाटी मुगाची डाळ. आता आपल्याला हे सर्व धान्य भाजून घेत असताना मध्यम आचेवरती सतत हलवत भाजून घ्यायचं आहे. तर बघा बऱ्याच जणांचं बऱ्याच वेळेला काय होतं की तेलामध्ये चकली तळत असताना ती थोड्या वेळाने तेलामध्ये सोडल्यानंतर ती तेलामध्ये सुटून त्याचा चुरा होऊ लागतो. तर असं काही होऊ नये म्हणून यामध्ये मी टिप शेअर केलेली आहे. तर बघा इथे आपला हा तांदूळ छान फुललेला आहे, म्हणजेच हा छान भाजला गेलेला आहे. तर आता हे तांदूळ आपण एका भांड्यामध्ये मोठ्या काढून घेऊयात. त्यानंतर मी इथे चण्याची डाळ भाजून घेत आहे. आता सर्व डाळी आपल्याला भाजून घेत असताना आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे, कारण मध्यम आचेवरती जर तुम्ही भाजून घ्याल तर डाळ करपण्याची शक्यता असते. जर तुम्हाला सतत हलवायला जमत असेल तर तुम्ही मध्यम आच करून सुद्धा या सर्व डाळी तुम्ही भाजून घेऊ शकता. तर बघा इथे छान अशी खमंग आपली ही चण्याची डाळ भाजून झालेली आहे आणि याचा रंग सुद्धा थोडा चेंज झालेला आहे. आता यानंतर मी इथे मुगाची डाळ भाजून घेत आहे. तर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ग्रॅममध्ये मोजून घ्यायचं असेल तर तेही मी तुम्हाला शेअर करणार आहे. आता मी ही घेतलेली 1 वाटी आहे ती म्हणजे 150 ग्रॅम ही मुगाची डाळ आहे. तर बघा ज्या वाटीने तुम्ही तांदूळ मोजून घेतले आहेत त्याच वाटीचा तुम्हाला वापर करायचा आहे. तर या ठिकाणी आपली मुगाची डाळ पण छान भाजून झाली आहे. तर यानंतर मी इथे उडदाची डाळ भाजून घेत आहे. आता या ठिकाणी पाऊण वाटीचा मी इथे उडदाची डाळीचा वापर केलेला आहे, म्हणजेच 100 ग्रॅम उडदाची डाळ घेतली आहे. छान याला सुद्धा कलर आलेला आहे. आता याला पण आपण साईडला काढून घेऊयात. हे सर्व धान्य काढताना एका मोठ्या परातीत घमेल्यामध्ये तुम्ही काढून घ्या. आता यानंतर मी 1 वाटी इथे जाड पोहे घालून घेत आहे. जे आपले कांदा पोहे आपण बनवतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत. आता हे कांदे पोहे 1 वाटी म्हणजेच 200 ग्रॅम पोहे हे आहेत. आता मी हे पोहे मध्यम आचेवरती भाजून घेतलेले आहेत. तर बघा पोहे पण छान कुरकुरीत असे भाजलेले आहेत. हातावर जर तुम्ही चुरा केला तर पटकनाचा चुरा होतो, म्हणजे पोहे छान भाजले गेलेले आहेत. यानंतर मी इथे साबुदाणा भाजून घेत आहे. अर्धा वाटी साबुदाणा म्हणजेच 50 ग्रॅम हा साबुदाणा इथे मी वापरलेला आहे. तर बघा या ठिकाणी आपला हा साबुदाणा छान फुललेला आहे, तर हा भाजला गेलेला आहे. आता या ठिकाणी मी इथे धने भाजून घेत आहे. आता पाववाटी म्हणजे 100 ग्रॅम मी इथे अख्खे धण्याचा वापर केलेला आहे. धण्याला छान खमंग सुवास यायला लागला की खमंग आपले हे धणे भाजले गेलेले आहेत हे समजावं. त्यानंतर मी जिरं भाजून घेत आहे. जिऱ्याला छान खमंग वास यायला लागला की जिरं आपलं भाजलं गेलेलं आहे. तर हे जिरं बरोबर 25 ग्रॅम इतकं मी यामध्ये घालून घेतलं आहे. आता यानंतर मी चिमूटभर इथे मेथीचे दाणे वापरलेले आहेत. अगदी चिमूटभर यामध्ये मेथीचे दाणे घाला, यामुळे चकलीला छान खमंगपणा येतो. शिवाय हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल. तर या ठिकाणी मी छान खमंग हे धान्य भाजून घेतलेलं आहे. संपूर्ण धान्य आपल्याला हे थंड झाल्यावरती चक्कीवरती दळून आणायचं आहे. जर तुमच्याकडे घरघंटी जवळ असेल तर घरघंटीवाल्याकडून हे पीठ दळून आणा. आता घरघंटीवरून पीठ दळून आणल्यानंतर आपण चकल्या बनवून घेऊयात. तर बघा यासाठी मी इथे एक मोठा टोप मी गॅसवरती ठेवून दिलेला आहे. त्यानंतर पाववाटी मी इथे तेल घेतलेलं आहे. तर पाववाटी म्हणजेच अर्ध्यापेक्षा कमी मी इथे तेल घेतलेलं आहे. तर जी वाटी आपण घेतली होती तीच वाटीचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. सोबतच 2.5 चमचे मी यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालून घेतले आहे. यानंतर
मी इथे एक छोटी जी वाटी असते 4 टेबलस्पून इतकं मी इथे सफेद तीळ घालून घेतले आहेत. टोप गरम झाल्यानंतर तेल घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मात्र मंद करायची आहे. मंद गॅसवरतीच आपल्याला हे तीळ सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घालून घेत आहे. मीठ घातल्यानंतर मी लगेचच 3 वाट्या इतकं पाणी घालून घेतलं आहे. ज्या वाटीचा आपण तांदूळ वापरून घेतला होता त्याच वाटीचा पुन्हा आपल्याला इथे वापरच करायचा आहे. आता पाणी घातल्यानंतर ह्या गॅसची फ्लेम आपल्याला हाय करून घ्यायची आहे आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. तर बघा, पाण्याला उकळी आली की आपल्याला लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे. थोडासा व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे. त्यानंतर मी इथे 6 वाट्या इतकं मी इथे पीठ घालून घेतलेलं आहे. याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला छान वाफ येऊन देण्यासाठी असंच झाकून ठेवून द्यायचं आहे. बरोबर 10 मिनिटांसाठी याला वाफ देऊन घ्यायची आहे, पण गॅसची फ्लेम मात्र आपल्याला बंद ठेवायची आहे. आता बघा, मला जर इथे 6 वाट्या लागल्या आहेत तर तुम्हाला यापेक्षा एखादी वाटी जास्त सुद्धा लागू शकते. डिपेंड करतं की तुम्ही तांदूळ कोणत्या प्रतीचा घेतलाय. तर मी इथे आमचा जो घरचा तांदूळ आहे त्याचाच वापर मी इथे केलेला आहे, त्यामुळे मला इतकंच हे तांदूळ वापरलेलं आहे. आता मी हे एका मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे. तर हे बघा किती छान याला वाफ बसलेली आहे. आता हे पीठ मळून घेताना थोडंसं कोमट पाणी घेऊन याला छान आपण भाकरीचं पीठ कसं मळतो तसं याला मळून घ्यायचं आहे. छान घसरण देत याला मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाही. तर परफेक्ट पीठ हे कसं मळलं गेलं आहे हे कसं ओळखायचं, तर बघा, पिठाला असं आपण प्रेस करून बघितलं तर साईडला चिरा जात नसतील तर हे परफेक्ट पीठ आपलं मळून झालेलं आहे असं समजायचं. आता हे पीठ सोऱ्यामध्ये व्यवस्थित दाबून भरायचं, म्हणजे याने चकली व्यवस्थित एकसारखी पडली जाते, अजिबात मध्ये आधी तुटत नाही. आता या ठिकाणी मी इथे पोळपाटावरती ही चकली पाडून घेत आहे. आता चकली पाडत असताना आपल्याला हे चकलीचे जे वेडे आहेत ते जवळजवळ पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे तेलात हे सुटत नाहीत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अशा 2 ते 3 प्लेटी करून तुम्ही प्लेटीच्या मागच्या साईडला तुम्ही या चकल्या पाडून घेऊ शकता. तर बघा, इथे चकली पाडत असताना अजिबात तुटत नाहीये, म्हणजे पीठ छान असं मळलं की चकली अजिबात तुटत नाही. तर बघा, या चकलीला काटे सुद्धा किती छान आलेले आहेत. आता याचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं. तर या ठिकाणी मी इथे चकली तळून घेण्यासाठी तेल आधीच गरम करायला ठेवून दिलेलं. आता चकलीचा थोडासा तुकडा टाकून बघितला की चटकन असा त्याला बुडबुडे येऊन तरंगू लागला की छान असं आपलं हे तेल गरम झालंय असं समजायचं. आता तेलात तळून घेण्यासाठी या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे या पद्धतीने चकली घेऊन तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. आता ही चकली तळत असताना एक चकली आधी तळून बघायची. जर एकच चकली तळून बघितल्याने आपल्याला ट्रायलमध्ये समजतं की ही चकली तेलामध्ये सुटत असेल तर आपण त्यामध्ये अजून थोडंसं पीठ घालून पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा चकल्या बनवून तळून घ्या आणि त्यानंतर तेलामध्ये सुटसुटीत अशा प्रकारे चकल्या टाकून या चकल्या तुम्ही तळून घेऊ शकता. तर बघा, जास्त चकल्यांची गर्दी अजिबात करायची नाही. सुटसुटीत अशा आपल्याला यामध्ये तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. आता चकली तळत असताना मध्यम गॅसवरतीच या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. चकली तळत असताना अजिबात हाय फ्लेम किंवा कमी आचेवरती अजिबात तळून घ्यायची नाही. मध्यम आचेवरतीच आपल्याला चकल्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. आता तेलात चकली टाकल्यानंतर बरोबर 1 मिनिटानंतरच आपल्याला झारा लावायचा आहे. तोपर्यंत अजिबात चकलीला छेडछाड करायची नाही. बघा, जर तुम्ही त्याला चकलीला हात लावलात तर चकली तेलात पसरायला आणि बरोबर 1 मिनिटाने चकली कडक व्हायला लागते, तेव्हाच आपल्याला ही चकली पलटी करून घ्यायची आहे. आपण चकलीसाठी फोडणी केली होती तेलाची, तर त्यामध्ये जर तेलाचं मोहन जास्त झालं तर आपली चकली तेलामध्ये विरघळू शकते. त्यासाठी तेलाचं मोहन थोडं बेताचंच असावं आणि त्याप्रमाणेच आपल्याला यामध्ये पीठ घालून पीठ मळून घ्यायचं आहे. आणि चकलीचं पीठ मळून घेत असताना जास्त घट्ट किंवा पातळ मळायचं नाही, यामुळे सुद्धा चकली बिघडू शकते. तर बघा, जास्त पातळ जर तुम्ही पीठ मळून घेतलं तर चकली तेल पिऊन खूप तेलकट व्हायला होते आणि जर जास्तच तुम्ही घट्ट पीठ मळून घेतलं तर चकली तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते. तर या पद्धतीने जर तुम्ही या टिप्स वापरून चकल्या बनवाल तर तुमचे 100% याच पद्धतीने चकल्या बनवून तयार होतील.
तर या चकल्या बनवण्यासाठी या छोट्या छोट्या तुम्ही टिप्स फॉलो करून नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. आता चकली कशी तळली गेलेली आहे की नाही कसं ओळखायचं, तर चकलीवरती बघा तुम्ही बघू शकता इथे बुडबुडे कमी यायला लागले आहेत, तर समजायचं चकली आपली ही तळली गेलेली आहे. आता 1 किलोच्या प्रमाणामध्ये आपण चकली बनवणार आहोत, त्यासाठी बरोबर आपल्याला 1 तास ही चकल्या पूर्ण व्हायला वेळ लागतो. आणि चकली तळत असताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला मध्यम आचेवरतीच आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे, म्हणजे एकसारखी रंगावरती ही चकली छान व्यवस्थित तळली जाते. आता प्रत्येक वेळेला जर तुम्ही चकलीची एक एक बॅच तुम्ही जर तळून काढत आहात, त्यावेळेस काय करायचं, एका चाळणीमध्ये ही चकली काढून घ्यायची आहे आणि चाळणीच्या खाली एखादं भांडून ठेवायचं आहे, म्हणजे चकलीतलं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते व्यवस्थित एका त्या भांड्यामध्ये निघून येईल. आणि त्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला त्या चाळणीमध्ये दुसरी बॅच चकलीची काढून घ्यायची आहे. आता याच पद्धतीने मी सर्व चकल्या तळून घेणार आहे आणि अशा या प्रकारे मी सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत. आता सर्व चकल्या तळून झाल्यानंतर मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये पेपर ठेवला आहे आणि त्यानंतर मी अशा प्रकारे उभ्या करून चकल्या ठेवलेल्या आहेत. अशा सर्व चकल्या उभ्या करून ठेवल्यामुळे चकल्यातलं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पेपरवरती येईल. तर अशा प्रकारे आपल्या या सर्व चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्या सर्व चकल्या एकसारख्या रंगावरती छान तळल्या गेलेल्या आहेत. आता तुम्हाला एक चकली तोडून दाखवते आणि या चकलीचा तुम्हाला आवाज ऐकवते. तर तुम्ही बघू शकता अतिशय आपली ही खुसखुशीत चकली बनवून तयार झालेली आहे. हाताला आपल्या अजिबात तेल लागलेलं नाही. तर अशी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. रेशूस रेसिपी अँड ब्लॉग चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप शेअर करा. तर भेटूयात, बाय बाय.